हा सरळ सरळ संविधानाचा घात आहे. कारण शांततापूर्ण मार्गाने जे काही आंदोलन चाललेलं ते चिघळवलं गेलं आहे, सरकारकडूनच गेलं आहे. कारण पोलिसांशी सुद्धा आम्ही बोललो तिकडे, तर पोलीस स्वतः बोलले आम्हाला वरून ऑर्डर्स असतात, आमचं काही स्वतःहून हे नसतं की आम्ही स्वतःहून लाठीचार्ज करत नाही, आम्हाला वरून ऑर्डर येतात ते आम्ही फॉलो करतो. मग आता हे ऑर्डर देतं कोण? ते गव्हर्नमेंटच ऑर्डर देतं ना, जे सरकारमध्ये. सगळ्यात पहिले सुरुवाती पोलिसांनी केलेली, त्यामुळे एका दुसरा पोलीस त्यामध्ये आला असेल आणि तीच व्हिडिओ व्हायरल केली जाते की एका पोलिसाला मारलं जाते. ते काही आतंकवादी नव्हते, ते फक्त स्वतःच्या हक्कासाठी आणि अकाउंटेबिलिटीसाठी तिथे आलेले होते. दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला एक विद्यार्थी आता माझ्यासोबत आहे. तो डोंबिवलीमध्ये राहतोय. त्याच्याकडून ऐकूया की नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती होती. तू जंतर मंतर इथे जे आंदोलन झालं त्यावेळेला तू सुद्धा तिथे होता. आपण बघतोय की सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होताना दिसत आहेत. नेमकी परिस्थिती काय होती त्या ठिकाणी? नेमकी परिस्थिती अशी होती की मी सकाळी 6 वाजल्यापासून तिथे होतो आणि जे काही स्टुडंट होते, जे खूप जास्त प्रमाणात तिथे जमलेले होते, त्यांच्यापैकी कोणी असं नव्हतं की जे सरकारविरोधी तर घोषणा होतच होत्या, पण देशाविरुद्ध घोषणा करेल असं कोणी नव्हतं तिकडे, की जो देशाला नाव खराब करेल असं काय होईल. ते आपापले बसून देवाची गाणी वगैरे नॉर्मल गोष्टी त्यांच्या चाललेल्या होत्या. पण ज्यावेळी जे बॅरिगेड लावलेले होते त्याच्या पुढे जेव्हा जे पोलीस तिथे होते ते मुद्दामून असे बॅरिगेड अडवत होते ज्याच्याने स्टुडंट पुढे जाऊ नये म्हणून. मग त्यावेळी जेव्हा कोणी एखादा स्टुडंट पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती लाठीचार्ज केला जात होता. आणि जे व्हिडिओ व्हायरल होता ज्याच्यामध्ये दाखवलं जात आहे की स्टुडंटनी पोलिसांना मारलं आहे, तर ह्याच्यात मी एकच सांगेल की सगळ्यात पहिले सुरुवाती पोलिसांनी केलेली, त्यामुळे एका दुसरा पोलीस त्यामध्ये आला असेल आणि तीच व्हिडिओ व्हायरल केली जाते की एका पोलिसाला मारलं जाते. पण जी एवढी लहान मुलं, म्हातारी लोक वगैरे जे काही तिकडे आलेले त्यांना मी डोळ्याने बघितलं आहे, ते काही आतंकवादी नव्हते, ते फक्त स्वतःच्या हक्कासाठी आणि अकाउंटेबिलिटीसाठी तिथे आलेले होते. तर माझी एवढीच माग होती आणि आमची सगळ्यांची तिकडे एवढीच माग होती की अकाउंटेबिलिटी घ्या. 500 मीटरवर तुम्ही तिथे आहात, तिकडून येऊन फक्त एक बोला आणि हा मुद्दा बोलून जो सॉल्व्ह होणारा होता 20 दिवसात तर तुमच्याकडनं झालं नाही. ॲटलिस्ट लास्टच्या दिवशी जेव्हा एवढीच जनसंख्या तिकडे जमा होईल हे तुम्हाला माहिती होतं, तरी देखील तुम्ही कुठली अकाउंटेबिलिटी घेतली नाही आणि पूर्ण जो काही काल मेस झाला तो करून आणलात आणि जी पॉवर तुम्हाला दाखवायची होती ती तुम्ही दाखवली. आता हा सरळ सरळ संविधानाचा घात आहे. कारण शांततापूर्ण मार्गाने जे काही आंदोलन चाललेलं ते चिघळवलं गेलं आहे, सरकारकडूनच गेलं आहे. कारण पोलिसांशी सुद्धा आम्ही बोललो तिकडे, तर पोलीस स्वतः बोलले आम्हाला वरून ऑर्डर्स असतात, आमचं काही स्वतःहून हे नसतं की आम्ही स्वतःहून लाठीचार्ज करत नाही, आम्हाला वरून ऑर्डर येतात ते आम्ही फॉलो करतो. मग आता हे ऑर्डर देतं कोण? हे गव्हर्नमेंटच ऑर्डर देतं ना, जे सरकारमध्ये. तर मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारने अकाउंटेबिलिटी घ्यावी आणि जे काही मुद्दा जो बोलून सॉल्व्ह करता येईल तो बोलून सॉल्व्ह करावा. नक्कीच या ठिकाणी तू सांगितलं की पोलिसांकडून पहिले हल्ला करण्यात आला. जे विद्यार्थी बॅरिकेड्सच्या पुढे गेले तर त्यांना सुरुवातीला काही समज किंवा काही सांगण्यात आलं का पोलिसांकडून की थेट हा अटॅक करण्यात आलाय? बॅरिगेट म्हणजे असं नव्हतं, त्यांनी बॅरिगेड कसे लावलेले होते, 3 पार्टमध्ये बॅरिगेड लावलेले होते आणि जसं पोरं आतमध्ये जशी जमा होत होती मुलं तसे ते बॅरिगेड मागे मागे सरकवत होते. त्याच्यामुळे आतमध्ये काय होत होतं की जास्त असा गर्दी होत होती आणि मग पोलीस काय करत होते, ते एखाद्या म्हणजे असं ग्रुपमध्ये डिवाईड करत होते, अर्ध्या मुलांना असं कोंडत होते. मग त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही बॅरिगेड लावताना तर तिकडे जी एका ठिकाणी गर्दी जमली आहे ती तिकडे एका ठिकाणी न जमता आपण पुढे करूया, पुढे घेऊन थोडंसं मोकळं थोडंसं हे करूया. पण पोलीस असं व्हायला देत नव्हते. एकाच ठिकाणी सगळ्यांना दांबून ठेवल्यासारखं पोलिसांनी दांबून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे हे काही झाले ते झाले. कारण प्रत्येकाची इच्छा होती पुढे जाणं आणि आपला एक सहभाग तिकडे दाखवणं. आणि त्याच्यामध्ये मला नाही वाटत की आपल्या हक्कासाठी जर एखादा स्टुडंट जर येतोय तर तो काही चुकीच्या मुद्द्यासाठी तिकडे आलेला होता. तो नॉर्मल त्याचा हक्क मागत होता. बाकी ज्यांना जे पसरवायचे ते पसरवू दे. मी जे ग्राउंड रिॲलिटीमध्ये डोळ्यांनी बघितले ते मी तुम्हाला सांगतो. नक्कीच या ठिकाणी बरेचसे पोलीस जे आहेत ते सिव्हिलमध्ये आलेले आणि काही पोलिसांनी नेमप्लेट सुद्धा लावल्या नव्हत्या. तर तुझा अनुभव नेमका काय होता? ते आलेलेच होते, पण आता कसं झालेलं की त्यांना जर कोणी काही क्वेश्चन विचारला गेलं ना ते डायरेक्ट दादागिरी करून अंगावर येत होते आणि त्यांच्या सपोर्टला जे वर्दीवाले पोलीस ते असल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना पॉवर आल्यासारखं ते वागत होते आणि ते डायरेक्ट अटॅक करत होते. तरुणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होतात. आपण अनेक व्हिडिओ बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे तो अन्याय करण्यात आलेला आहे. तुझ्यासमोर एखादी अशी काही घटना घडली का ती त्या ठिकाणी तू बघितलं आणि तुला पहिल्यांदा असं वाटलं की हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला शोभणारा नाहीये? तसं तर तो पूर्ण जे काही झालेलं ते कुठलीच गोष्ट लोकशाहीला धरून नव्हती. कारण आजपर्यंत कधी
लहान मुलं, छोटी मुलं आणि म्हातारे यांच्यावरती लाठीचार्ज झाला हे मी ऐकलेलं नाही आहे. आणि जे काही स्टुडंट आलेले ते काही सरकारला असं काही मागणी, काही स्पेशल मागणी करत नव्हते. एक बेसिक एज्युकेशन गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे एवढीच मागणी त्यांची होती आणि तीसुद्धा ते देत नव्हते. आणि जर बघाल तर तिकडे आलेल्या सगळ्या मुलींना माझा रिस्पेक्ट आहे, जे काही तिथे आलेले होते, कारण त्या मुली खरंच एक वाघिणीसारख्या होत्या आणि एवढी पॉवर आणि त्या एवढ्या हे होत्या की सोनम वांगचूक मॅडम, त्यांच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की सगळ्या मुलींनी पुढे या. समोर किती पण फौज असली तरी त्या पुढे जाऊन उभ्या राहत होत्या. एवढे ते हे करू. आणि असं नाही की ते पुढे गेल्या की डायरेक्ट त्या पोलिसांच्या अंगावर जात होते. ते नॉर्मल पुढे गेल्या आणि बसल्या, बाकी त्यांनी काही केलं नाही. तरी देखील पोलिसांनी त्याच्यानंतर जसं वातावरण चिघळवलं आणि त्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे मुलींवर. आपण बघितलं की मेट्रो स्टेशन असेल किंवा इतर पब्लिक प्लेस असेल त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन करते हे घटनास्थळी ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून पोलिसांकडून अडवणूक केली गेली. ह्या आंदोलनाच्या ठिकाणाहून तू डोंबिवलीपर्यंत पोहोचताना तुला स्वतःला काही अडचणी आल्या का? मुळात मला जातानाच पटेल चौक होतं, ते मेट्रोचं स्टेशन बंद करण्यात आलेलं होतं. आम्हाला पटेल चौकच्या आधीचं जे स्टेशन आहे तिथे उतरावं लागलं आणि तिकडून कमीत कमी तुम्ही बोलाल तर अर्धा तास वॉकिंग डिस्टन्स होतं जंतर मंतरपर्यंत. तिथपर्यंत आम्ही चालत गेलो, कारण जायचं तर होतंच आम्हाला. आणि येताना त्यांनी पटेल चौक चालू ठेवलेला, पण बाकी स्टेशन त्यांनी बंद ठेवलेले होते. आणि बळजबरीने रस्ते फिरवण्यात आलेले कुठून पण, म्हणजे जिथून जवळ आम्ही पोहोचू शकत होतो तसं न करता पटेल चौक जो की डायरेक्ट जंतर मंतरच्या एकदम जवळ येतो तिकडे पूर्ण बंद केलेलं होतं. तुझ्यावर लाठीचार्ज झाला या आंदोलनाच्या दरम्यान? नाही, माझ्यावरती लाठीचार्ज झाला नाही, कारण काही कसं झालं की एकदम जो घोळका होता तो पुढे असल्यामुळे ते लाठीचार्ज झाला नाही. पण मी माझ्या डोळ्यांनी लाठीचार्ज बघितला. मी लोकांची डोकं फोडलेली बघितली. त्यानंतर ज्या प्रकारे मुलं डोक्याला रुमाल बांधून फिरत त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्याजवळ आहेत की ज्या प्रकारे डोकं जे जात होती. आणि खरंच ते म्हणजे नाही बघू शकत असं दृश्य होतं. काय मागणी तुझी सरकारकडे? बेसिक मागणी आहे एज्युकेशन. आणि आज आपल्या एवढा देश डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर असताना जर एज्युकेशन आणि हेल्थ एवढी बेसिक मागणी जर आत्तासुद्धा करावी लागत असेल ना, तर हे सरकार कंप्लीट फेल आहे, मला असं वाटतं. नक्कीच आपण बघितलं आपल्यासोबत दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला एक डोंबिवलीकर विद्यार्थी होता. आणि या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की ग्राउंड लेवलवर नेमकं काय झालं. पहिला अटॅक हा पोलिसांकडून करण्यात आला आणि हे जे आंदोलन आहे हे सरकारकडून चिघळवण्यात आलं. पोलिसांना ज्या वेळेला या सर्व विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली त्यावेळेला पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की आम्हाला वरतून ज्या आहेत ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि या ऑर्डर्स आम्हाला फॉलो कराव्या लागतील. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.